नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला छान अशी नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे आणि ते देखील मुरमुऱ्यापासून. एकदम 10 ते 15 मिनिटातच ही रेसिपी तयार होते आणि सर्वांना आवडेल देखील. तुम्ही एकदा नक्की करून पहा. त्यासाठी इथं मी मुरमुरे घेतलेले आहेत. हे पंढरपुरी मुरमुरे आहेत. ते छान असे 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आधी छान असे. चाळून घ्यायचे आहे मुरमुरे छान असे. त्यामध्ये काही घाण वगैरे असेल कचरा तर काढून घ्यायचा आहे आणि नंतर 2 ते 3 पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आहे. आता पाहू शकता मुरमुरे छान असे धुवून घेतलेले आहे. परत त्यामध्ये एक 5 मिनिटं पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे आपले मुरमुऱ्याचा नाश्ता बनवल्यानंतर तो कडक नाही होत. 5 मिनिटं मुरमुरे भिजत ठेवले आहेत. 5 मिनिटानंतर पाहू शकता छान असे आपले मुरमुरे भिजलेले आहेत. असे हाताने पिळून मुरमुरे छान असं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यामधलं पूर्ण कोरडे करायचे आहेत मुरमुरे. आता पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि मोकळे करून घेतलेले आहेत मुरमुरे. एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. अर्धी वाटीपेक्षा कमी शेंगदाणे घेतलेले आहेत. छान असे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे. तळलेले शेंगदाणे मुरमुऱ्यामध्ये टाकायचे आहेत. तसेच फोडणीमध्ये ठेवलं तर करपवू शकतात. त्यामुळे असे आणि कुरकुरीत देखील छान असे राहतात हे शेंगदाणे. थोडेसे डाळवं घेतलेलं आहे इथं. छोट्या चमच्याने 2 चमचे हे डाळवे आहेत. पटकन काढायचे आहेत. ते आधीच भाजलेले असतात. त्यामुळे त्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही. आता फोडणीसाठी इथं मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. थोडासा किंचित ओवा आणि 4 मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. मिरच्या छान अशा तळल्या की त्यामध्ये चिरलेला बारीक असा कांदा टाकून घ्यायचा आहे. एक कांदा बारीक साईजचा मी चिरून घेतलेला आहे आणि तो टाकलेला आहे. थोडंसं मीठ टाकायचं आणि त्या आपण मुरमुरे भिजत टाकले होते त्यामध्ये देखील थोडंसं मीठ टाकून सर्व मिश्रण एकत्रित करायचं आहे. थोडंसं मीठ टाकल्याने आपला कांदा छान असं भाजला जातो. थोडीशी हळद टाकायची आहे आणि सर्व मिश्रण परत एकत्रित करायचं आहे. आता कांदा छान असा आपला तळलेला आहे. त्यामध्ये जाडसर असं अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आपण यामध्ये शेंगदाणे देखील टाकलेले आहेत थोडेसे आणि थोडंसं भाजून शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घेतलेलं आहे. याने टेस्ट खूप छान येते. थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे. खूप छान लागतो. याला सोलापुरी पद्धतीची एकदम स्पेशल अशी सुशिला रेसिपी म्हणतात. तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.